हरि ओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग 8. प्रवचन क्रमांक 71. जटायू भेट आणि उद्धार. अशा प्रकारे लक्ष्मणासह रामप्रभू संपूर्ण वनामध्ये सीतामाईचा शोध घेऊ लागले. त्यावेळी त्यांना तेथे एक मोडका रथ, भंगलेले छत्र, धनुष्य, रथाचे जू दिसले. ते पाहून रामप्रभू म्हणाले, लक्ष्मणा, सीतेला पळवणाऱ्या युद्धात जिंकून येथे दुसऱ्याने तिला पळविले आहे. ततः कश्चित् भुवो भागम गत्वा पर्वतसन्निभम रुधिराक्त्र वपुर्दृष्ट्वा रामो वाक्यमथा ब्रवीत. पुढे थोडे अंतर चालून गेल्यावर पर्वताप्रमाणे अगडबंब आणि रक्ताने लडबडलेले शरीर पाहिल्यावर रामप्रभू लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, जानकीला खाऊन अतिशय तृप्त झालेला हा कोणीतरी राक्षस पहा. येथे एकांत स्थळी शांतपणे निद्रिस्त झाला आहे. मी आत्ता याला ठार करतो. माझे धनुष्यबाण इकडे आण. रामप्रभूंचे असे बोल ऐकल्यावर जटायू घाबरला आणि म्हणाला, हे रामा, मी स्वतःच्याच कर्माने मरत आहे. यामुळे मला तू मारू नकोस. तुझे कल्याण असो. मी जटायू आहे. तुझ्या पत्नीचे हरण करणाऱ्या रावणाच्या मागे मी गेलो. त्याच्याजवळ माझे युद्ध झाले. मी त्याचा रथ मोडला, घोडे मारले, धनुष्य तोडले. परंतु मी त्याच्याकडून घायाळ झालो आणि येथे पडून आहे. हे जगन्नाथा, मी आता प्राण सोडणार आहे. माझ्याकडे पहा. रामप्रभूने जटायूच्या अंगावरून दोन्ही हात फिरविले. ते म्हणाले, हे जटायू, माझ्या कार्यासाठी घायाळ झालेला तू मला प्रिय बंधू आहेस. माझ्या भार्येला कोणी पळवून नेले ते तू मला सांग. तोंडामधून रक्त बाहेर येत असलेला जटायू रामप्रभूंना सांगू लागला, महाभयावह असा पराक्रम करणारा रावण नावाचा राक्षस सीतेला घेऊन दक्षिण दिशेला गेला. याहून आणखी सांगण्यासाठी माझ्यात त्राण नाही. दिष्ट्या दृष्टोसी राम त्वं म्रियमाणेन मे नघ परमात्मासे विष्णुस्त्वं माया मनुजरूपधृत अंतकालेपि दृष्ट्वा त्वां मुक्तोहम रघुसत्तम हस्ताभ्यां स्पृश मां राम पुनर्यास्यामि ते पदम. हे रामा, माझ्या भाग्याची गोष्ट अशी आहे की मी मरताना तुला पाहत आहे. मनुष्यरूप धारण करणारा तू प्रत्यक्ष परमात्मा आहेस. हे रघुश्रेष्ठा, अंतकाळी तुझ्या दर्शनाने मी मुक्त होत आहे. हे रामा, तुझ्या हाताने मला स्पर्श कर, म्हणजे मी परमस्थानी जाईन. यावर रामप्रभूंनी ठीक आहे असे म्हटले आणि त्याने त्याचा शरीराला स्पर्श केला. त्यावेळी प्राणत्याग करून जटायू जमिनीवर पडला. रामस्तु मनुशोचित्वं बंधुवास्त्वा श्रीलोचनः लक्ष्मणेन सामान्याय काष्टाने प्रददाहतम. जटायूने भावाप्रमाणे सेवा केल्यामुळे रामप्रभूंच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि त्याने साश्रू नयनाने त्याच्याविषयी शोक केला. मग लक्ष्मणाकडून काष्ठे आणवून त्याचा त्याने अंत्यसंस्कार केला. रामप्रभू आणि लक्ष्मण यांनी स्नान केले आणि हिरवळीवर जटायूसाठी पिंडदान केले. पक्षी पिंड खाऊन तृप्त होऊ देत आणि या योगे पक्षीराज जटायू समाधानी होऊ दे अशी प्रार्थना केली. याचबरोबर रामप्रभू म्हणाले, जटायू, तू परमपद प्राप्त कर. या योगे तुला सरूपता मोक्ष प्राप्त होईल. मुक्ती 4 प्रकारच्या आहेत. त्या कोणत्या हे अगदी थोडक्यात पाहू. 1. स्वलोकता. आपल्याला ज्या प्रकारच्या लोकांमध्ये राहायला आवडते अशा प्रकारच्या लोकांच्यात आपल्याला राहायला मिळणे ही स्वलोकता मुक्ती होय. 2. समीपता. या पुढील पायरी. आपल्याला ज्या प्रकारचे लोक आवडतात त्यांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात जीवन जगायला मिळणे ही समीपता मुक्ती होय. 3. स्वरूपता. आणखी पुढील पायरी. आपल्याला जसे व्हायला आवडते
त्याप्रमाणे आपण स्वतः प्रत्यक्ष असणे ही स्वरूपता मुक्ती होय. 4. सायुज्यता. अंतिम पायरी. स्वरूपाचे हे अतीत होऊन केवळ साक्षी भावनेने जीवन व्यतीत होणे ही सायुज्य मुक्ती होय. रामप्रभूंच्या कृपेने जटायूला वरीलपैकी 3 क्रमांकाची स्वरूपता म्हणजे स्वरूपता मुक्ती प्राप्त झाली. याचा अर्थ जटायूला प्रत्यक्ष रामप्रभूंप्रमाणे म्हणजे आत्मपरब्रह्माप्रमाणे जीवन जगण्यासाठी मुक्ती प्राप्त झाली. तो आत्मपरब्रह्माप्रमाणे मुक्त जीवन जगू लागला. जटायूला जेव्हा पाहिजे तेव्हा, जटायूला जितके पाहिजे तितके, जटायूला जेथे पाहिजे तेथे जीवन जगण्यासाठी मुक्ती प्राप्त झाली. अशा प्रकारे जटायू येथे स्वमर्जीने जन्म घेऊ लागला आणि स्वमर्जीने पाहिजे तेव्हा तेथून यात्रा संपन्न करून जाऊ लागला. साक्षीत्वाने विश्वलीला अनुभवण्यासाठी मानवी देहापलीकडील हे मुक्त जीवन आहे. ही जीवनमुक्ती आहे. धन्य तो प्रभू सेवेकरी जटायू. हरिओम.